त्या पोटावता त्या परत आपण जे बाथे जाणारे माहिती त्या जागेत राहत केको इतकं होता याबद्दल ते माहिती आपणार त्या कोतारा त्या होतला नमस्कार मित्रांनो, आता आम्ही वावी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपलं सर्व चालू करायचं आहे. त्याबद्दलच उत्तम दादांनी थोडीशी माहिती दिली. हा भरत आला परत आणि पोहे दिलेले आहेत नाश्त्याला. तुला पण दिलेत. दिनेश पण भारी बोलतो. तर नमस्ते मित्रांनो, सर्वेला सुरू केलं आम्ही. सोबत नावं सांगा तुमची. जितेंद्र ठाकरे, उत्तम दादा अशी आपल्याबरोबर मंडळी आहे. आणि हे सुरपसिंग ठाकरे, माक्या ठाकरे. असं शेतातून आपण वाटेतून चाललो आहे. रसिको, किती सुंदर वातावरण बघा. या निसर्गाने काढलेल्या चित्रामध्ये आता आम्ही उतरतोय. आणि उत्तम दादा आपल्याला माहिती देणार आहेत. उत्तम दादा बरोबर ना? यस. बाकीचे आपले दादा पण माहिती देणार आहेत आपल्याला. आपल्याला दाखवणार आहे. यस, आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार. 100% जाणून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करणार. यस. मित्रांनो, किती रिस्की काम आहे बघा. असं उतरणं आणि त्यात सँडल घालणं मूर्खपणाचा कळस आहे. पण कडकमध्ये नाही जायचं. पण विषय असा आहे, माझा एक बोट फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे मी सँडल घातले. हां. अरे देवा. बूट असते किंवा बिना पायाच असतो, सहज उतरत असतो. हां, हो शेती आहे. नाही तुमची शेती आहे का? वा वा. चला, आपण आता नाल्याच्या शोधात आलेलो आहे खालती. चला जाऊया. डोंगरात त्याचं पाणी या डोंगरांमध्ये हे झालेलं आहे. आपण काय म्हणतो त्याला? साठवण झालेली आहे किंवा त्याच्यात ते हे झालेलं आहे. आपण काय म्हणतो त्याला अजून दुसरं? जिरवले. हा, जिरलेलं आहे. ते झिरपलेलं पाणी या डोंगरांमध्ये झिरपलं म्हणजे ते टाकींमध्ये आहे. ते त्या टाकीचे उघडतण म्हणजे हे इकडनं पाणी जातोय. हे ह्याला जर आपण इथं कोडनिंग केलं तर ते पाणी असं जसं तसं धरून ठेवलं आणि जे पाणी आहे ते वरून जाणार नाही. त्याच्या तोंड आहे तिथपर्यंत त्याच्या पाण्याची पातळी गेली पाहिजे. मग काय होतं की तिकडनं येणारं पाणी आहे ते जसं तसं पोटात, ती जमिनीच्या पोटात ते दाबून धरलं जातं. त्यामुळं इथे कोडनिंग करणं महत्वाचं आहे. आपण खडकला जो पाडा आहे, वावीचा खडकला पाडा, त्या पाड्यांमध्ये आलेलो आहे. त्याच्यातलं हा जो खडकला पाड्याच्या नाला नंबर 1 ह्याच्यात हा एक पहिला बांध घेतलेला, त्या पहिल्या नाल्यावर पहिला बांध घेतलेला आहे. त्याची साधारणतः 7 फूट लांबीचा आहे आणि 2 फूट त्याची हाईट आहे. आणि त्याला एक पाईप, PVC पाईप म्हणतो आपण, त्याच्यातला एक पाण्या सोडण्यासाठी ते एक पाईप टाकणार आहे. जितेंद्र ठाकरे गोगो हा आप वावी खड़कला पाड़ा में है विजिट देती है. और जो पाए देखा है रमेश कुआ म्हणून आपण यामो गोगता हा. या कुआं में रहते हैं साधारणतः 7 कुटुंब ही पाए पीते हैं. त्याच में है त्या कुटुंब में है 40 गुरे हुई है, 60-70 बकरे हुई है. त्या सर्व पाए पीलो व्यवस्था जर यही हुई है. परंतु आम्हा जो पाए हुई है एप्रिल पर्यंत आम्हा पाए पूरे है. परंतु नंतर जर आम्हा जो व्यवस्था आम्हा ना होती ती का जे पाय जर व्यवस्था जर काही टाकी सारखी बांधी तापी दे ता पाय जर साठवणूक जर जा खरं ता आम्हा पुढचे जर महीने रहा इमे भी आम्हा पाय व्यवस्था ओ सके है कोई तमा मन लागे है और शासन अंतर्गत कोई तापून आम्हा मन लागे. हा रमेश कुवा म्हणून आहे. इथं मस्त व्यवस्थित पाणी आहे. हे पाणी जवळपास 7 कुटुंब उचलतात आणि त्या 7 कुटुंबामध्ये जवळपास 29 लोकसंख्या आहेत. ते 29 लोक इथून पाणी पिण्याची व्यवस्था करत असतात. ते जवळपास त्यांच्या घरांमध्ये 30-35 असं गाई शेळी आहेत. शेळी 70च्या आसपास आहे. आणि हे पाणी जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत असतं आणि इथं हे लोक एप्रिलपर्यंत पितात. त्यामुळं इथं एक कोडनिंग करण्यासारखं आहे. तर या ठिकाणी आपण
ह्या लेवलची ही जे बसलेली आहेत ह्या लेवलची आपण इथं कर्डन करणार आहोत. मित्रांनो, ह्यांनी शेती बघा कशी केली. ह्याच्यामध्ये पायऱ्या केल्या आणि खरं अशी शेती करू नये. कारण काय ह्याने काय होतंय, दरड कोसळण्याची भीती खूप आहे. ठीक आहे, कारण का झाडं लावावीत, पण अशी झाडं असावीत की ज्याची मुळं मातीला खालती एकदम डीप जाते. त्याच्यामुळे डोंगर हा सुरक्षित राहू शकतो. ह्याची मुळं खूप काही सेंटीमीटरपर्यंतच खाली जातात, जेणेकरून मातीची पकड नंतर काही काळाने ढिली होऊ शकते. मित्रांनो, आपण इथे आंब्याचा कुवा इथे आलो आहोत. बारीचाच नाला आहे हा. आंब्याचा कुवा का? कारण का हे आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या खाली हा जिवंत झरा आहे. तर येथे आपण आता आलेलो आहोत आणि ह्या कुव्याचं पाणी त्यांना जवळजवळ एप्रिलपर्यंत चालूच असतं. तर ते आपण थांबवून त्याच्यात अजून 2 महिने एक्सटेंड करणार आहोत. म्हणजे जूनपर्यंत त्याचं पाणी म्हणजे 12माही पाणी होऊन जाईल. त्यासाठी आपण इथे एक बांध करत आहोत. हा बांध जवळजवळ 13 फूट असा लांबीला आहे आणि उंचीला 4 फूट पकडू. बरोबर ना उत्तम दादा? ओके. नाला नंबर 2ला आणि नाला नंबर 2च्या इथे बघा केवढा मस्त असा जिवंत झरा आहे. पूर्ण पारदर्शी आणि 12माही हा झरा आहे. जवळजवळ हे बाबा उतरत आहेत आणि आपल्या त्या नाल्यामध्ये खालती घेऊन जातात. ठीक आहे, तर मी दाखवतो तुम्हाला. आय हा बघ, हे डाग चढायला लागले. कसलं बेकार बेकार विषय. आईला ट्रॅकिंगच करतोय. उत्तम दादा, हात दाखव. नारळ टाकू का? नको, नारळाचं रूपांतर दगडात होईल आणि मी चेचला जाईन. तेव्हा उठाले त्या विहिरीच्या इथून आपण आलेलो. ती विहीर कुठे आहे, आपण कुठे आहे, त्याच्याहून खालतून आलेलो. पण भगवान तेरी माया, उनको ऐसा ही कम करना पड़ता है. ये पन्नी को कम करने के लिए इतना ऊपर चढ़ना पड़ता है दोस्तों. बाबाशी लहानपणी असतो ना असलं बेकार चढलो असतो. ते दिवस गेले ना, मावळले. ऍक्टिंग करतोय भाई, मला काय नाही झालं. चला, ऍक्टिंग आहे पण. आता हा बोलला असता ना, हा डोंगर पण चढायचा आहे, मी इथंच बसलो असतो राजासारखा. वर प्रजा खाली प्रजा, मी बसलो असतो इथेच. हे खालतून का जातोयस? अजून खालती जायचंय, परत वर चढायचं. बापरे, थोडा आहे. मित्रांनो, सेल्फीचा कार्यक्रम झाला आपला आणि आता चला अजून एक पाड्यामधला एक काम करायचं आपल्याला. शिलेदार हो, शिलेदार चला, गड जिंकायचा आहे. एक पाडा जिंकलाय, दुसरा पाडा जिंकायचा आहे. अशा प्रकारे खूप मोठं डोंगर आम्ही चढलो आणि पुन्हा बाहेर आलो. ही लोक तसं डेली करतात. हाय, चलो. मला पोहा कोटली जागा ते तसं टा. कुठून आणलं पाणी? किती लांबून? हापशावरनं. किती लांब आहे? पहिली विहीर म्हणजे जवळपास हो. 300 मीटर. 300 मीटर. आता इथून किती लांब जाणार?
हा डोंगर चढणार का त्या साईडला? ओके. ही शेवटी सुद्धा पाणी घ्यायला गेलेली आहे आईसोबत. पण हिने तर मदतीला हंडा उचललाच नाही. नाही ती फक्त वॉकिंग आहे तिचं ना ग. सपोर्ट. नाव काय तुझं? स्नेहल. चल बाय स्नेहल. चला. माननीय अध्यक्ष महोदय, सुप्रभात. आम्ही इथे आलो आहोत. हे उदय नदी आहे. उदय परांजपे तुझी नदी. उदय नदी आहे. या नदीमध्ये गाळ भरलाय. परांजपेमध्ये काय भरलंय माहित नाही मला. नाही गाळ नाही. परांजपेमध्ये काय नाही भरलंय. परांजपे माझा मित्र आहे. आणि अशा प्रकारे आम्ही लोक आता चाललेलो आहोत बिजरीला. रसिका हो, बिजरीच्या कामाला चाललेलो आहोत आम्ही. तर चला चालूया. काय बोलत आहे ते समजत नाही. तुम्ही फक्त लिहा, आम्ही बोलतो. आता आम्ही रुट्टल पाडायला आलोय. सोबत गावकरी आहेत आणि इथून उतरायचं काम करतोय. चलो. ट्रॅकिंगचा दिवस 5वा की 6वा. जा 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 जा. व्हिडिओ काढतोय मी. पाण्यासाठी केवढं त्रास करावा लागतो. जा दिन्या. चला या. लहानपणी ना चित्र रेखाटायचो. म्हणजे माझं चित्रालय बेकार होतं, पण तरी हे असं वाटतंय कोणीतरी चित्र काढलं आणि ती मी पेंटिंग बघतोय. मध्येच घर, झाडी झुडपं, डोंगर दऱ्या, तिथे अशी पुढे गुरं दिसत आहेत, खालती नदी. लय झकास वाटतंय भावांनो. ही केलेली शेती लय झकास वाटते. ही आता शेती आपण सतत हेच बघतोय. आता पिकांची नावं तुम्हालाही पाठ झाली असते. चवळी वगैरे पण लावली मध्येच. असा आपला दिवस चाललेला आहे डोंगर दऱ्यांमधून. काय झाडी, काय डोंगर, ओकेसमध्ये. हो का ना वर साईडला दिन्या चाललाय. तर 2 दिवस दिना नव्हता. आपल्यात आता एका गडीला पडला, म्हणजे त्याला बिचारायला लागलंय. तर त्याच्यासोबत 2 माणसं गेली. आता आपण आहोत. जो लागलेला माणूस म्हणजे हर्ष. सकाळी आपला नवीन मित्र झाला त्याला. एनिवे एक 15 कुटुंबांसाठी आपण एक झरा त्या साईडला पाहायला जातोय. तो पाहून हा सर्वे आपण पण जाऊ. चला मित्रांनो, वावर आहे तर पावर आहे. वावर बघा, शेत पावर आहे. दिन्या कसला शेत आहे? मक्काचा. मक्का. वा. भावना किती आनंदाचा सण आहे माहिती आहे का? अशा भागामध्ये अशा क्षणी पाऊस येणं म्हणजे खूप भारी आहे. शेती जी केली आहे, जी मका लागवड आहे, त्याला आता मुख्य फेजवर पाण्याची खूप गरज होती. आणि त्यात पावसाने आपली खूप छान हजेरी लावली. काय म्हणायचं दिनेश? किती बरोबर बोललं? हां 90% की 100? 90%. काय म्हणायचं तुम्हाला? गरज आहे की नाही पाऊस? गरज होती पावसाची. हा का? हो. कसं वाटतंय पाऊस पडतोय तो बघून? आता छान वाटतंय. पिकाला पाणी? हा, पिकाला पाणी लागत होतं ते आता. खरंच कसला पडतोय बघा. आवाजच आवाज. आणि हा जो रेडा आहे तो बोलतो 90% आहे. अरे 100% बोल. हां चला, आम्ही पावसाचा आनंद घेतो, तुम्ही पण घ्या. कुंडी बांध म्हणून ओळखला जातो. हा जवळजवळ लांबीला 60 फूट
व उंचीला आपण 10 फूट असा पकडलेला आहे. याच्यामध्ये 2 खिडक्या असतील आणि ह्याची साठवणूक त्या एकदम म्हणजे बऱ्यापैकी कोपऱ्यापर्यंत त्या जाईल, एक 200 फूटपर्यंत. ह्या साठवणुकीमुळे डुट्टलपाडातील 15 कुटुंब व शिरसाणी बाजूचं गाव आहे तेथील मठ्ठापाडा येथील 15 कुटुंबांना फायदा होऊ शकतो. त्याच पाड्यामध्ये जवळजवळ 150 गुरं टोटल दोन्ही पाड्याचे मिळून आणि शेळ्या 200 शेळ्यांना पिण्यासाठी पाणी मिळू शकते. धन्यवाद. तर मित्रांनो, मी लवकर आलो रूमला कारण का हर्ष होता, हर्षल, त्याला जरा पायाला लागलं, थोडं गुडघ्याच्या इथे पडला तो बिचारा. तर त्याच्यामुळे मी त्याला इथे दडगावला सोडायला आलो आणि मग माझ्याकडे रिटर्न जायला काहीच नाही. म्हणजे एक अर्धा तासाचा फरक पडेल, ती लोकही अर्धा तासाच्या ह्याच्यामध्ये रिटर्न येतील इथे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण का असेच तुम्हाला भारी भारी व्हिडिओ, भारी भारी ब्लॉग्स नक्कीच तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला मिळतील. थँक्यू.